तळोजा एमआयडीसीमध्ये शेकडो छोट्या मोठ्या कंपन्या आहेत। त्यातील अनेक कंपन्या केवळ कामगार आणि कामगार नेत्यांच्या आडमुठेपणामुळे बंद पडल्या असून अनेक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। आपली कंपनी व्यवस्थित चालावी व मागण्याही मंजूर व्हाव्यात यासाठी अनेक कंपन्यातील कामगार रायगड श्रमिक एकता संघाचे नेतृत्व स्वीकारत आहेत। तळोजा एमआयडीसी येथील गोदरेज टायसन फूड या कंपनीतील कामगारांनीही रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले असून गोदरेज टायसन फूड कंपनीच्या गेटवरील रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, उपाध्यक्ष एडी पाटील, अरविंद कासले, चिटणीस प्रकाश म्हात्रे, माजी सभापती काशीनाथ पाटील तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड श्रमिक एकता कामगार संघटना कामगारांच्या रोजीरोटीचा विचार करते, त्यांच्या सोयी सुविधांचा विचार करते, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देते। कंपनीच्या उत्पादन वाढीचा आणि कंपनीच्या हिताचा विचार करायलाही शिकवित असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले। कामगारांना त्यांचे हक्क हे मिळवून देत असताना, त्यांना हक्क त्यांच्या पदरात पाडून देत असताना कर्तव्याची देखील आम्ही जाणीव करायला सांगत असतो। कारण आपण हक्काबरोबर कर्तव्याची सुद्धा जाण ठेवली पाहिजे आणि ती जाण ठेवून आपण कर्तव्य आपण आधी आपलं पुरं करूया आणि मग मॅनेजमेंटकडनं आपण त्या ठिकाणी आपले हक्क मागण्यासाठी आपल्या मागं शेतकरी कामगार पक्षाची सारी ताकद आम्ही उभी केल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देत आहे। पण पहिली शिस्त ही महत्त्वाची आहे। आपल्याला दिलेलं जे काम आहे ते काम आपण प्रामाणिकपणे इमानदारीने केलं पाहिजे, ते आपण आधी केलं पाहिजे आणि मग मागण्यासाठी आपण भांडलं पाहिजे। आपले जे काय प्रश्न असतील ते प्रश्न 100% सोडवण्यासाठी आम्ही सर्व निश्चितपणे तुम्हाला ग्वाही देतो। 100% प्रश्न आपण सोडवू म्हणून आपल्याला पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो। रायगड श्रमिक एकता कामगार संघटनेचे चिटणीस प्रकाश म्हात्रे यांनीही यावेळी आपल्या कामगार संघटनेच्या ध्येय आणि उद्दिष्टांची माहिती कामगारांना दिली। रायगड श्रमिक एकता संघाची सुरुवातीपासूनची धारणा आहे की कंपनी जगली तर कामगार जगणार आहे, तेव्हा कंपनीलाही जगवायचं आहे आणि तुम्हालाही जगवायचं आहे। त्या दृष्टीनं आपण एक चांगलं आणि एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे। त्याचबरोबर कामगारांना मात्र 100 रुपयाचे किंवा 50 रुपयाच्या इन्क्रिमेंटवरती भागवलं अशा प्रकारचा दुटप्पी कारभार या व्यवस्थापनाचा आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आज आपण आमच्याकडे प्रचारण केलेलं आहे। मी आपल्याला निश्चित ग्वाही देतो की नजीकच्या काळामध्ये आपल्याला निश्चित न्याय मिळेल आणि त्यासाठी आमच्या आमदार साहेबांचं संपूर्ण आमची जी काही कार्यकारिणी आहे ती आपल्या सोबत राहील, आपल्याशी आपल्या खांद्याला खांदा देऊन लढेल आणि आपल्या नेतृत्व आमचं स्वीकारल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। लोकश्रेष्ठ के लोकसभा या प्रश्नाचं उत्तर लोकनेते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानं निश्चित केलं आहे। अहिंसक मार्गाने सतत 12 दिवस उपोषण करून लोकनेते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल बिल तसेच नव्याने टाकलेल्या प्रमुख 3 मागण्याही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर झाल्या असून स्टँडिंग कमिटीकडे जनलोकपाल बिल पाठवण्यात येणार आहे। जगाच्या इतिहासातलं देशव्यापी असं पहिलंच यशस्वी आंदोलन म्हणून याची नोंद होणार आहे। जनलोकपाल बिल केंद्र सरकारने मंजूर करावे व भारताला भ्रष्टाचार मुक्त करावे अशी मागणी लोकनेते अण्णा हजारे यांनी केली व या मागणीसाठी अण्णांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले। बघता बघता अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला देशातील प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक खेडापाड्यात जोरदार प्रतिसाद मिळत गेल्याने एक देशव्यापी मोठी चळवळ उभी राहिली। 11 दिवसाच्या उपोषणापर्यंत सरकार आपली हटवादी भूमिका सोडायला तयार नव्हते। अखेर जनरेट्यापुढे आणि विरोधी पक्षांच्या आक्रमकतेपुढे काँग्रेस सरकार झुकले आणि लोकनेते अण्णांनी उभे केलेले हे देशव्यापी आंदोलन यशस्वी झाले। केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी पंतप्रधानांचे पत्र अण्णांना देताच रामलीला मैदानावर जल्लोष झाला। हा विजय सर्व भारतीयांचा असून प्रसार माध्यमांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मिळाला असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी यावेळी व्यक्त केली। 74 साल की मेरी उम्र में मेरे देश की 100 स्त्री को मैं भाई, मेरी बहन और माँ के रूप में देखा है। कभी मेरे आंखों में ऐसे बुराई का कभी भी नजर प्राप्त नहीं हुआ। ये मेरी भगवान की शक्ति है मुझे। अरे एक तरफ विश्वामित्र को धोखा दिया मन ने, विश्वामित्र हजारों साल की तपश्चर्या करने वाला विश्वामित्र, उसको धोखा दिया, लेकिन मेरे भगवान
की मुझे पता नहीं है। मेरे जीवन में तिलन इतना भी दाग नहीं लगने दिया कहीं, तिलन इतना। तो जिसने 10-12 बच्चों को जन्म दिया उसको क्या पता है ये शक्ति क्या होती है। आज सकाळी ठरल्याप्रमाणे अण्णाने एवढे मोठे 2 लहान मुलींच्या हस्ते नारळ पाणी व मध प्राशन करून आपले उपोषण सोडले। आज राळेगण सिद्धी येथे गुढ्या तोरणे उभारून विजयोत्सव साजरा करण्यात आला, तर देशभरात दसऱ्याच्या आधीच दिवाळी साजरी करण्यात आली। जनलोकपाल बिलाची आपण अर्धी लढाई जिंकलो असून पूर्ण आंदोलन आणि सतत लढाई जिंकेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे। मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे आणि या महिन्यात मुस्लिम बांधव कुराणाचे पठण करून दिवसभर रोजा म्हणजे उपवास करतात। रोज रात्री सामुदायिकरित्या हे रोजे सोडण्यात येतात, त्याला इफ्तार पार्टी असे म्हणतात। या इफ्तार पार्टीमध्ये सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून अन्य धर्मीय मान्यवरही उपस्थित राहून सामाजिक सलोख्याचा संदेश देतात। वाशी नवी मुंबई येथेही काल इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या इफ्तार पार्टीला ठाण्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद, उपायुक्त पुरुषोत्तम कराड, माजी आमदार मंदाताई म्हात्रे तसेच विविध धर्मीय मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व भारतीय जातीभेद धर्मभेद विसरून एकोप्याने राहिले तर देशाची प्रगती वेगाने होईल व देशात शांतता व आनंदाचे वातावरण निर्माण होईल असा विश्वास नामदार गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला। और धर्म के जो इन्हें गुरु है, धर्मगुरु, जैसे बुद्ध धर्म के, हिंदू धर्म के, क्रिश्चियन धर्म के, जैन धर्म के, सिख धर्म के, ये सब लोगों को भी बुलाया है यहाँ पे। तो नई मुंबई के पुलिस आयुक्तालय ने, अभी सभी पुलिस आयुक्तालय में काम होता है, लेकिन नई मुंबई में परंपरा बहुत मन से जताई जा रही है, जिसमें अभी के जो आयुक्त है अहमद जावेद जी, इन्होंने सब इसका नेतृत्व किया है। और इसमें नई मुंबई के मुसलमान लोगों में भी एक सर्वधर्म समभाव की भावना है कि जैसे जब गणेश जी का विसर्जन हो जाता है तो वहाँ पे शरबत बटाना कि उनका स्वागत करना, ये काम मुस्लिम धर्मी करते हैं। तो मतलब एक दूसरे के धर्म का सम्मान करना, उनके देवताओं का सम्मान करना, ये अच्छी संस्कृति नई मुंबई में बहुत अच्छी ढंग से डेवलप हुई है। और ये राष्ट्रीय एकात्मता, समधर्म समभाव, जिससे इंसानियत की धर्म की पूजा हो जाएगी और भाईचारा रहेगा, तो भाईचारा रहने से शांति रहेगी, शांति रहने से आदमी सोचेंगे, काम करेंगे, देश का जो प्रोग्रेस है, उन्नति, इसमें नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी पवित्र रमजान महिना व रोजे यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये धार्मिक पावित्र्य वाढत असल्याचे सांगितले। मौके पे आज तो रमजान का महीना चल रहा है, उसका बहुत ही मुकद्दस दिन है आज का, अलविदा का दिन। सबको हम अपनी तरफ से मुबारकबाद देना चाहेंगे। हर साल की तरह हम लोग का ये कार्यक्रम हम लोग आयोजित करते हैं और इस शहर में जो एक सलोखा का वातावरण है उसमें और दो चांद लग जाते हैं। इससे जिस तरीके से प्रतिसाद और रिस्पांस मिलता है उससे बड़ी खुशी होती है और उम्मीद रखते हैं कि ऐसी रहेगी हमेशा के लिए। सबको अपनी तरफ से और पुलिस डिपार्टमेंट की तरफ से हम अभिनंदन और मुबारकबाद देना चाहेंगे। सध्या भारतीयांना फक्त एकच खेळ माहित आहे, तो म्हणजे क्रिकेट। क्रिकेट व्यतिरिक्त हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेट सारख्या सांघिक खेळातूनही क्रिकेटपेक्षा जास्त आनंद मिळतो व प्रत्येकाला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी याचे हेतूने न्यू होरायझन पब्लिक स्कूल अँड पेंग्विन किड्स खांदा कॉलनी शाळेच्या वतीने लहान विद्यार्थ्यांसाठी पावसाळी फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। न्यू होरायझन पब्लिक स्कूल अँड पेंग्विन किड्स नवीन पनवेल या शाळेने सलग 4थ्या वर्षी पेंग्विन मॉन्सून सॉकर या पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी फुटबॉलच्या सामन्याचे आयोजन 27 व 28 ऑगस्ट या 2 दिवशी केले होते। मुले व मुलीसहित या स्पर्धेत नवी मुंबईतील एकूण 12 शाळांच्या 23 संघांनी सहभाग घेतला होता। दिनांक 27 ऑगस्टला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या संस्थेच्या सेक्रेटरी सौ करुणा सिंग यांनी उद्घाटन केले। प्राथमिक फेरीत एकूण 15 सामने घेण्यात आले। दुसऱ्या फेरीत विजयी ठरलेले 4 संघ अंतिम फेरीत पोहोचले। पेंग्विन सॉकरचा मानकरी ठरण्यासाठी सर्वच संघांनी एकमेकांशी कडवी झुंज दिली। यामध्ये न्यू होरायझन पब्लिक स्कूल पनवेल आणि न्यू होरायझन पब्लिक स्कूल ऐरोली
यांचा मुलींचा सामना तसेच अंतिम फेरीत न्यू होरायझन पब्लिक स्कूल नवीन पनवेल आणि फादर एग्नल मल्टीपर्पज स्कूल वाशी यांचा सामना विशेष लक्षवेधी ठरला। फादर एग्नल मल्टीपर्पज स्कूल वाशी मुलगे आणि न्यू होरायझन पब्लिक स्कूल ऐरोली मुली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बेस्ट गोलकीपर, बेस्ट ऑलराउंडर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट अटॅकर, बेस्ट चियर लीडर टीम इत्यादी पारितोषिके देण्यात आली। विद्यार्थ्यांवर भरपूर मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षकांचाही गौरव करण्यात आला। व्यवस्थापन, मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली। व्यवस्थापनाचे प्रोत्साहन व मुख्याध्यापिका सौ रेणुका बालाजी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळेच हे यश प्राप्त होऊ शकले। सतत 2 दिवस शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्याकरता संस्थेच्या सेक्रेटरी सौ करुणा सिंग, व्यवस्थापकीय संचालक श्री अभिराज सिंग, विभागीय संचालिका सौ सुजाता मेनन, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री BR पाटील हे मान्यवर उपस्थित होते। प्रत्येक क्षणाला विद्यार्थ्यांची जिद्द व खेळाडू वृत्तीचे या सामन्यामधून दर्शन घडत होते। उत्कृष्ट मार्गदर्शन असेल तर अगदी चिमुकल्या वयातही मुले नेत्रदीपक यश प्राप्त करू शकतात याची प्रचिती येत होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले। अलिबाग उरण विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे तब्बल 5 वेळा प्रतिनिधित्व केलेले विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट दत्ता पाटील यांचे वयाच्या 88व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले। रायगड जिल्ह्याच्या दलित कष्टकरी शेतकरी कामगारांच्या चळवळीतील एक धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे नारायण नागू पाटील यांचे श्रेष्ठ चिरंजीव ॲडव्होकेट दत्तात्रय नारायण पाटील यांनी आपल्या आक्रमक, निर्भीड व स्पष्ट वक्तेपणाद्वारे रायगड जिल्ह्यावर आपली छाप पाडली। शेतकरी कामगार पक्षांच्या चळवळीत घराण्याची परंपरा खांद्यावर घेऊन त्यांनी अलिबाग उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली। त्यानंतर सातत्याने 5 वेळा ते या मतदारसंघातून निवडून गेले। 1978 साली विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी त्यांची निवड झाली। शेतकरी, कष्टकरी, दलित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी जिल्ह्यात अनेक आंदोलने छेडली। आणीबाणीच्या काळात त्यांना अटकही झाली होती। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी कोकण एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शाळा, महाविद्यालय सुरू केली। त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील शेकाप चळवळीतील अनेक मान्यवर नेत्यांनी अलिबागकडे धाव घेऊन आपल्या लाडक्या नेत्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले। या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलीस यंत्रणाही कमी पडत होती। दत्ता पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमदार विवेक पाटील यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले। श्रमिक आणि कष्टकऱ्यांचा नेता गेला, उत्कृष्ट संसदपटू आणि वक्ता आज आपण गमावला असल्याची भावना आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केली। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुनील तटकरे, RPI नेते रामदास आठवले, शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे, आमदार विवेक पंडित आदी मान्यवर ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्या अंत्ययात्रेत उपस्थित होते। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, श्रमजीवी जनतेची एक चळवळ स्वर्गीय नारायण नागू पाटलांनी रायगडमध्ये सुरू केली, त्यावेळेच्या कुलाबा जिल्ह्यामध्ये आणि गेली 60-70 वर्ष आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कणखर बाण्याने, आपल्या ठाम विचारसरणीने या साऱ्या कष्टकरी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात केला। खरं तर दादा विधिमंडळामध्ये 57 साली गेले, ज्यावेळेला मी असेल, विवेक पाटील असतील, जयंत पाटील असतील, मी नुकतेच जन्माला आलेलो होतो। परंतु आदर्श लोकप्रतिनिधीचं एकतेचं प्रतिबिंब
दादांच्या विधिमंडळाच्या कामगिरीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणावरती उंचावलं गेलं. चळवळ हा त्यांच्या राजकारणाचा फार मोठ्या प्रमाणावरती गाभा आहे. आज कदाचित वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून बदलले गेले असते, परंतु दादांच्या आयुष्याला चळवळीचं एक फार मोठं योगदान, फार मोठं कर्तृत्वाची एक तऱ्हेचं त्याने दिलेलं लोकांच्यासाठी काम हे त्यावेळच्या तरुणांना तर स्फूर्तिदायी ठरलंच, पण त्याच्यानंतरच्या पिढीला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती एक तऱ्हेचं विचाराचं प्रबोधन करणारं त्या निमित्ताने ठरलं. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दिवाळीमध्ये थर्मोकोलच्या विविध वस्तू बनवण्यात येतात आणि काम झाले की त्या कचऱ्यात टाकले जातात. थर्मोकोल विघटनशील नसल्याने माती, पाणी तसेच जमिनीवर व नद्या, नाले यामध्ये थर्मोकोलचा कचरा साचत राहिल्याने पर्यावरण प्रदूषित होत आहे. यासाठी थर्मोकोलचा वापर कमीत कमी करणे गरजेचे आहे. या गणेशोत्सवात थर्माकोलच्या मखरांऐवजी पुठ्ठ्याची इको फ्रेंडली मखरे वापरली तर पर्यावरण संवर्धनास मदत होणार आहे. पनवेल येथील टपाल नाका शनी मंदिराजवळील अमोल पन्हाळे यांच्या स्कायलाइन कॉम्प्युटर्स दुकानात ही इको फ्रेंडली मखरे उपलब्ध आहेत. विविध आकारात, प्रकारात आणि आकर्षक डिझाईन्समुळे ही मखरे लोकप्रिय झाली आहेत. ही मखरे पुठ्ठ्याची असली तरी वॉटरप्रूफ व फायरप्रूफ असल्याने उदबत्तीच्या ठिणगीने ती जळत नाहीत किंवा त्यांना भोके पडत नाहीत. वॉशेबल असल्याने ओल्या फडक्याने पुसून ती दरवर्षी वापरता येत असल्याने खर्चातही मोठी बचत होते. ही इको फ्रेंडली मखरे बघण्यासाठी स्कायलाइन कॉम्प्युटर्सला अवश्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com. शेवटी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर.